नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मास नक्की कधीपासून सुरू होत आहे, तसेच याचं महत्त्व काय आहे, तसेच या महिन्यामध्ये जावयाला वाण का देतात, महिलांनी या महिन्यामध्ये जोडवी का करावे, आपल्या आईची ओटी का भरावी, या सर्व गोष्टींची माहिती, तसेच या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. 2026 मध्ये अधिक मास येत आहे आणि या अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. आपण सर्वजण अधिक मासाची वाटी बघत असतो. मग अधिक मासाला अगदी धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास, मलमास या नावाने देखील ओळखले जाते. पूर्वी मलमास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त महिन्याला विष्णू आणि कृष्ण यांच्याशी जोडल्या गेलेल्या पौराणिक कथामुळे, श्रद्धामुळे पुरुषोत्तम मास असेही म्हटलं जातं. अधिक महिन्यात कोणतंही शुभ काम करणं टाळलं जातं, परंतु दानधर्माला मात्र या महिन्यामध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पण या महिन्याचं महत्त्व केवळ धार्मिक भावनांशी जोडलं गेलं नाही, तर खगोलशास्त्रीय दृष्ट्याही हा महिना महत्त्वाचा असतो. मुळात हा अतिरिक्त महिना पंचांगात येतो कसा? खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टीमुळे दर 3 वर्षांनी अतिरिक्त महिना येतो? तर यामागचं गणित काय आहे? ते देखील आपण बघणार आहोत. हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो. या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण आणि उपासना महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, गोदान, दीपदान आणि तांबूलदान महत्त्वाचे आहे. भागवत पुराण आणि पद्मपुराण यांसारख्या धर्मग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याशी एक अधिष्ठाता देवता संबंधित आहे. परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिष्ठाता देवता जोडलेली नाही. यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. मलमास किंवा अपवित्र महिना असल्याने यात कोणतेही शुभ काम करण्यास मनाई केली जात होती. यामुळे व्यथित झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपला अधिष्ठाता होण्यासाठी विनवणी केली. परंतु कोणीही त्याचा स्वीकार केला नाही. देव आणि मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठात विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना सुरू केली. विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितले. हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार श्रीराम हा विष्णूचा 7वा अवतार मानला जातो. रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं. श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे 8वे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं. प्रजापती पुढे म्हणतात, मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली. श्रीकृष्णाने ती स्वीकार केली आणि मलमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले, त्यामुळे तो पवित्र झाला. या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रतवैकल्य पूजा करतात. यामुळेच मलमास हा भक्ती मास, पुरुषोत्तम मास बनला. पुराणात या महिन्यात भक्तीची अनेक उदाहरणे आहेत. सामान्यात एक चंद्रवर्ष आहे सौर वर्षापेक्षा सुमारे 10 दिवसांनी लहान असते. सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो, याला सूर्य संक्रांती म्हणतात. उदाहरणार्थ सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. अशा प्रकारे 12 महिन्यात संक्रांती 12 असतात. ज्या महिन्यात सूर्य संक्रांती येत नाही तो अधिक महिना मानला जातो. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास 3 वर्षातून एकदा येतो. सौर आणि चंद्रवर्षामध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. आता हा अधिक मास कधीपासून सुरू होत आहे तर ते आपण बघणार आहोत. आता मे 2026 मध्ये अधिक मास असणार आहे. वैशाख अधिक ज्येष्ठ शके 1948. आता यामध्ये 16 तारखेला शनी अमावस्या आहे. या दिवशी शनी जयंती देखील आहे. 16 तारखेला वैशाख महिना हा संपत आहे. शनिवारी वैशाख महिना संपत आहे आणि 17 तारखेपासून अधिक मास सुरू होत आहे. त्यामुळे या अधिक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच आता या अधिक महिन्यामध्ये अनेक सण उत्सव देखील येत आहेत. 21 तारखेला गुरुपुष्यमृत योग आहे आणि गुरुपुष्यमृत योगावरती जर आपण काही खरेदी केले तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होत असते. त्यामुळे जर अगदी तुम्हाला जोडवी खरेदी करायची असेल किंवा इतर काही खरेदी करायची असेल सोने चांदी तर तुम्ही 21 तारखेला खरेदी करू शकता. त्यानंतर जून महिन्यामध्ये देखील अधिक ज्येष्ठ महिना आहे. तर 3 तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे. त्यासोबत 11 तारखेला कमला एकादशी असणार आहे आणि 14 तारखेला दर्श अमावस्या असणार आहे. आणि जो काही अधिक महिना आहे तर तो 15 तारखेला संपत आहे. 15 तारखेला या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील आलेली आहे. सोमवार असल्या कारणाने या दिवशी सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी अधिक ज्येष्ठ समाप्ती असणार आहे. 15 तारखेला अधिक मास हा संपत आहे. त्यामुळे हा जो काही 1 महिन्याचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आपण आवर्जून करायच्याच आहे. आता या अधिक मासामध्ये 33 आकड्याला देखील महत्त्व आहे. वशिष्ठ सिद्धांताप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासानंतर म्हणजेच साधारण 33 महिन्यानंतर येतो. या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान केले जाते. या उल्लेख अनेकदा 33 असा देखील केला जातो कारण महिना 30 दिवसांचा असतो. या काळात काही लोक महिनाभराचे व्रत ठेवतात. उदाहरणार्थ जर एक वेळ कथा वाचनाचे व्रत करत असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून हे पुढील 3 दिवस भरून काढावे लागतात. 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची मानली जाते.
या महिन्यात जावयाला मानपान का दिला जातो? तर या महिन्यात सासूरवाशींचे आई वडील जावयाला घरी बोलावून त्यांची रीतसर पूजा अर्चा करून पंचपक्वान्नाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिक मासाचं वाण दिलं जातं. हिंदू धर्मानुसार विवाह प्रथेनुसार जावयाला नारायणाचे रूप मानलं जातं. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास असतो. त्यामुळे या महिन्यात जावयाला नारायण रूप मानून पूजा केली जाते. म्हणून हिंदू धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांना लक्ष्मीनारायणाचे रूप मानलं जातं. म्हणून अधिक मासात जावयाला तुपातील 33 अनारसे दिले जातात. एक सांदी किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे सजवून त्यात तुपाचा दिवा लावून हे वाण जावयाला दिले जातात. याला जावयाचं वाण असेही म्हणतात. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यात जावयाला चांदीचं निरंजन देखील दिलं जातं. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला खूप महत्त्व आहे. म्हणून जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल चांदीचंच का द्यावं? तर लक्ष्मी मातेला चांदी अतिशय खूप प्रिय आहे. त्यामुळे चांदीचं निरंजन द्यावं. जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देता, तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहांचे वाईट परिणाम कमी होतात. म्हणून तुम्ही जावयाला अधिक मासात नक्की घरी बोलवा. त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवा. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासे सोबत एक चांदीचं निरंजन देऊन 33 दिव्याने जावयाला नक्की औक्षवान करा. आता प्रत्येकालाच हे शक्य होत नाही, पण आपापल्या परीने आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायचं आहे. आता काही लेकी समजून घेतात आणि काही लेकींचा तर अतिहट्ट आईकडे असतो की मला ही गोष्ट पाहिजेच आहे. पण आईची देखील परिस्थिती समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आईने आपल्याला जन्म दिलेला आहे आणि तिचं ऋण आपण कितीही कधीही फेडू शकत नाही. हेही तितकंच खरं आहे. आता या महिन्यामध्ये आपण लेकी जावयाला तर करत असतो, पण आपण आपल्या आईसाठी करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता तुम्हाला जर आईसाठी करणे शक्य असेल तर आवर्जून करा आणि आईसाठी केलं नाही तरी पण आई तुमची तुम्हाला काहीच बोलणार नाही. पण जर शक्य असेल तर आवर्जून करा. आता जेव्हा आपण आईकडे जातो तर आई आपल्याला कधीही रिकाम्या हाताने घरी पाठवत नाही. ती आपल्या हातामध्ये काही ना काही हे देतच असते. अगदी तिच्याकडे काही नसलं तरी पण जे आहे ते ते ती आपल्याला देत असते. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाशीण आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकुडानं वाढवले तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिच्या हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटीही भरत असते. अधिक मासात सगळेच पुण्यकर्म केले जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात. परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही यामागे अर्थ होतो. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. त्यामुळे अधिक मासामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो, पण आपण आपल्या सासूची ओटी भरायची नाही. आता अगदी तुम्हाला सासूला साडी घ्यायची असेल तर साडी घेऊ शकता, पण ओटीही भरायची नाही. आता या अधिक मासामध्ये आपण आपल्या आईसाठी देखील जोडवी करू शकतो आणि तसेच आता आपल्याला स्वतःला जोडवी करायची आहे. मग ती जोडवी कुणाकडून करावी? तर तुम्ही अगदी ती जोडवी आईकडून देखील करून घेऊ शकता किंवा अगदी तुमच्या पतीकडून जरी जोडवी करून घेतली तरी पण चालेल. पण या अधिक मासामध्ये आपण जोडवी हे आवर्जून करायचीच आहे. 3 वर्षातून एकदाच असा सण येतो जेव्हा आपल्याला जोडवी बदलायचा मुहूर्त हा मिळत असतो. प्रत्येक भारतीय महिला बोटात जोडवी घालते. त्यामागे अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे असतात. चांदीची जोडवी घालण्याचे प्रचंड फायदे असतात. तसेच ती जोडवी घालण्यामागे महिलांच्या आरोग्याचाही फायदा असतो. जोडवी घालण्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक कारण म्हणजे जोडवीला लग्नाचे प्रतीक मानले जाते. ती 16 शृंगाराचा एक भाग आहे. शास्त्रानुसार पायाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटात जोडवीही घातली जातात. बोटात जोडवी घातल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्नता मिळते. हे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्याचे देखील प्रतीक आहे. तसेच सौभाग्याचेही प्रतीक मानले जाते. चांदी ही एक थंड धातू आहे, जी शरीरातील उष्णता नियंत्रित करते आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर करत असते. तसेच चांदीचा संबंध हा चंद्राशी जोडला जातो. चांदी घातल्याने मनाला शांती मिळते. तसेच ग्रहांची अडथळे दूर होतात. असेही म्हटलं जातं, पायात कधी सोन्याचं काहीच घातलं जात नाही. सोने भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि पायात घालणं अनादर देखील मानलं जातं. मग अगदी तुमची भले कितीही परिस्थिती असो, पण या अधिक मासामध्ये पायात आपण सोन्याची जोडवी चुकूनही घालायची नाही. आपण चांदीची जोडवी घालायची आहे. अगदी बाजारामध्ये जी काही नकली जोडवी मिळतात, तर ती जोडवी देखील तुम्ही चुकूनही घालायची नाही. आपण पायामध्ये चांदीची जोडवी घालायची आहे.
पायात जोडवी घालण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे जोडवी पायाच्या ज्या दुसऱ्या किंवा अगदी तिसऱ्या बोटात घातली जातात तिथली नस ही गर्भाशय आणि हृदयाशी जोडलेली असते. ही जोडवी घातल्याने त्या नसावर हलका दाब पडतो, ज्यामुळे प्रजनन क्षमता वाढते आणि विना अडचण गर्भधारणेला मदत होत असते. जोडव्यांचा हा दाब महिलांच्या संप्रेरक प्रणालीला संतुलित करतो, ज्यामुळे मासिक पाळी नियमित राहते आणि थायरॉइड सारख्या समस्यांची शक्यता कमी होते. जोडवे घालणे ही एक केवळ परंपरा नाही, तर धार्मिक श्रद्धा, ऊर्जा संतुलन आणि महिलांच्या आरोग्याशी जोडलेली धार्मिक प्रथा आहे. त्यामुळे आपण जोडवी ही आवर्जून घालायचीच आहे. आता जोडवी घालताना आपण काही चुका करायच्या नाही. तर आता जेव्हा आपण जोडवी घालत असतो तर आपले पाय पाण्यामध्ये, आपण कामामध्ये पाय पाण्यामध्ये देखील टाकत असतो. तर त्यामुळे ही जोडवी झिजत असतात. तर जेव्हा आपण जोडवी घालत असतो तेव्हा ती जी काही पायामधील जोडवी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त वजनाची जोडवी ही आपण पायामध्ये घालायची आहे. तसेच आपण नकली जोडवी चुकूनही घालायची नाही. आता जोडवी तुम्ही कधी खरेदी करू शकता? तर 21 तारखेला गुरुपुष्यामृत योग आहे, पण अधिक मासामध्ये 21 तारखेला तुम्ही जोडवी आवर्जून खरेदी करू शकता. आणि तेव्हा जर तुम्हाला जमले नाही तर अधिक मासामध्ये कधी पण तुम्ही जोडवी किंवा चांदीच्या काही वस्तू, अगदी पैंजण असतील, चांदीची चेन असेल तर या वस्तू खरेदी केल्या तरी पण चालेल. आता आपण अगदी आपल्या आईला देखील जोडवी भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. तसेच अगदी निरंजन देखील भेटवस्तू म्हणून द्यावी. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता या अधिक मासामध्ये आपण कोणत्या गोष्टी करू शकतो? सत्कार्यात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक करावी. या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ करावे. स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्र पठण करावे. या महिन्यात श्रीमद भगवद्गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्रीराम कथेचे पठण, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे पठण रोज अर्थासहित करावे. या महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजाच्या धावपळीमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील दररोज 108 वेळा करू शकता. या संपूर्ण महिन्यात अन्न फक्त एक वेळ घेतलं पाहिजे, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असेल. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यात दान आणि दक्षिणेचे कार्य करणे पुण्याचे मानले जाते. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, पूजा, अनुष्ठान आणि दान केल्याने विशेष फळ मिळते आणि सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. गहू, तांदूळ, मूग, तीळ, वाटाणा, राजगिरा, काकडी, केळी, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, खरपूस, पिंपळ, सुपारी, फणस या पदार्थांचे सेवन या महिन्यामध्ये आपण करायचं आहे. आता या महिन्यामध्ये कोणती कामे करू नये? लग्न कार्य, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही मंगल कार्य अधिक मासात करू नये. या महिन्यात विवाह, नामकरण, अष्टकादी श्राद्ध, मुंडन, यज्ञोपवीत, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखे शुभ कार्य करणे टाळावे. या अधिक महिन्यात कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका आणि मांसाहारापासून दूर राहावे. मांस, मद्य तसेच तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळी मद्यपान करू नये. तसेच या अधिक मासामध्ये गृहप्रवेश देखील केला जात नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक मास नक्की कधीपासून सुरू होत आहे, तसेच याचं महत्त्व काय आहे, तसेच या महिन्यामध्ये जावयाला वाण का देतात, महिलांनी या महिन्यामध्ये जोडवी का करावे, आपल्या आईची ओटी का भरावी, या सर्व गोष्टींची माहिती, तसेच या महिन्यामध्ये काय करावे, काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.